म्हणजे आधार डीबीटी लिंक करण्यासाठी क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये NPCI असं सर्च करायचं आहे। इथे NPCI ची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल। यावर थोडं वर स्क्रॉल करून इथे सर्वात वरती कस्टमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। कस्टमर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल यावर क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर आता तुम्हाला आधार सीडिंग डिसीडिंग या पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला या सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सिलेक्ट बँक म्हणजे तुमची बँक कोणती आहे ते तुम्हाला इथे बँक तुमची निवडून घ्यायची आहे। इथे तुमची बँक निवडल्यानंतर इथे तुमची बँकेचं नाव आलेले असेल। त्यानंतर आता तुम्हाला फ्रेश सीडिंग या ऑप्शनवर टिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। तुम्हाला ज्या बँकेशी तुमचं आधार सीडिंग लिंक करायचं आहे, डीबीटी लिंक करायची आहे, ते अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर परत एकदा तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे परत एकदा तुम्हाला तो अकाउंट नंबर परत टाकायचा आहे। आता हा अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे या ऑप्शनवर इथे टिक करून घ्यायचं आहे। इथे टिक केल्यानंतर आता तुम्हाला कॅप्चा जसा पाहून तसाच्या तसा फिल करायचा आहे। आता हा कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। थोडं वर स्क्रॉल करून घ्यायचं आहे। पूर्ण वर स्क्रॉल केल्यानंतर इथे सर्वात खाली ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला परत एक OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आता तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आणखी परत एकदा तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार सीडिंग स्वतःच्या मोबाईलने करू शकता।